नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत बाजरीच्या पिठापासून इन्स्टंट उत्तप्पा। त्याआधी दिवाळीत मी जी तांदळाच्या पिठाची बोरं ही आमची कोकणातली पारंपरिक रेसिपी टाकली होती, त्याला तुम्ही दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल मी आपली अत्यंत आभारी आहे। असेच लाईक आणि शेअर करत चला आणि जे माझ्या चॅनलवर नवीन असतील माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। आता आपण बाजरीच्या पिठापासून इन्स्टंट उत्तप्पा बघणार आहोत। त्यासाठी इथे मी 1 कप बाजरीचं पीठ घेतलंय। त्यामध्ये ही अर्धा कप उडीद डाळ आहे, ती मी 3 ते 4 तास भिजत टाकली होती। ही बघा चांगली भिजलेली आहे। ती आता यामध्ये घालूया। धुवून भिजत घालायची आहे। सकाळी जर करायचे असतील तर रात्रभर भिजत घातली तरी चालेल। आता यामध्ये घालूया थोडासा कढीपत्ता, 1 चमचा जिरं घालायचंय। इथे मी 2 मिरच्या घेतल्यात आणि आलं घेतलंय, ते घालूया। आणि यात आपण घालणार आहोत अर्धा कप दही किंवा ताक। इथे मी ताक घालते। पाणी घालूया वाटण्यासाठी आणि याला एकदम बारीक वाटून घ्यायचे आपल्याला। आता हे बघा आपण छान असं वाटून घेतलेलं आहे। एका भांड्यामध्ये काढून घेऊया। आता हे बघा हे अगदी घट्ट आहे। यामध्ये पाणी घालून आपण ते पाणी घालूया यात, कारण उत्तप्प्यासाठी आपल्याला थोडंसं पातळच हवंय। आता ढवळून बघूया किती घट्ट आहे ते। एकदम परफेक्ट आहे। याच्यापेक्षा जास्त पातळ नाही करायचे। आता आपलं पीठ तयार झालेलं आहे। यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घालू शकता। आता यात मी गाजर, सिमला मिरची, टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर घेतलेली आहे, ती घालूया। तुम्हाला एवढी नको असेल तर थोडी थोडी घातली तरी चालेल, तुमच्या आवडीप्रमाणे। अगदी पौष्टिक आणि झटपट होणारा नाश्ता आहे, तुम्ही नक्की करून बघा। आता यामध्ये आपण घालायचे चवीपुरतं मीठ। हे मिक्स करून घेऊया। आता घालूया अर्धा चमचा सोडा, बेकिंग सोडा घालायचे आणि हे आता व्यवस्थित ढवळून घेऊया। हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आपण आणि आता उत्तप्पा करायला घ्यायचा आहे। मी इथे नॉनस्टिक तवा तापत ठेवलेला आहे। आता आपण गॅसकडे वळूया। आता इथे तवा तापत ठेवलाय, त्यात थोडंसं तेल घालून घेऊया। एकदा तेल लावलं की परत परत लावायची गरज लागत नाही। गॅस मीडियम करायचा आणि आता उत्तप्पा करायला घेऊया। तवा चांगला तापलेला आहे, व्यवस्थित ढवळून घ्यायचं, नाही तर ह्या भाज्या खाली बसतात आणि पीठ वर राहतं। उत्तप्पा हा थोडा जाडच असतो। झाला की नाही झटपट, अतिशय सोपा आहे आणि अतिशय पौष्टिक पण आहे। या निमित्ताने तुम्ही कुठलीही भाजी घालू शकता, जी तुमची मुलं खात नसतील त्या भाज्या यामध्ये तुम्ही घालू शकता। अतिशय टेस्टी लागतात, मुलांना कळणारही नाही की यामध्ये कुठल्या भाज्या घातल्यात त्या। तुम्ही नक्की करून बघा आणि आवडला व्हिडिओ तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। आता हे वरचं व्यवस्थित ड्राय होईपर्यंत हलवायचं नाहीये। थोडंसं हवं तर तुम्ही साइडनी तेल सोडू शकता, पण गरज नाही तेवढी, अगदीच थोडं। आता हे बघा वरून छान ड्राय झालं की आपल्याला पलटी करायचंय, त्याशिवाय अजिबात त्याला हात नाही लावायचा। मस्त
छान असा जाळीदार उत्तप्पा आपला तयार झालेला आहे. आपला दुसऱ्या बाजूने सुद्धा मस्तपैकी असा झालेला आहे. काढून घेऊया. आणि आता बाकीचे सुद्धा उत्तप्पे करून घेऊया. हे बघा, हे एकदम मस्त टेस्टी आणि हेल्दी ब्रेकफास्ट. वाव.